नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते आपल्या किचनमध्ये। तिळगुळ घ्या गोड बोला। आज आपण संक्रांतीनिमित्त तिळगुळाचे लाडू बनवत आहोत। बरेच जणांचे लाडू कडक होतात किंवा पाक थंड झाल्यानंतर लाडू वळताच येत नाहीत, परंतु तुम्ही या पद्धतीने लाडू केले तर तुमचे लाडूचं मिश्रण थंड झालं तरी सुद्धा लाडू एकदम छान वळता येतात आणि लाडू एकदम सॉफ्ट होतात। आता आपण इथं 3 वस्तूंपासून लाडू बनवणार आहोत। तर आपण इथं शेंगदाणे घेतलेले आहेत। जेवढा गूळ आहे त्याच्या निम्म्या प्रमाणात शेंगदाण्याचा कूट आणि निम्म्या प्रमाणात तिळकूट आपण घेणार आहोत। मी इथं तिळकूट करणार नाही, अख्खे तीळ वापरणार आहे। तुम्हाला जर तिळकूट करायचं असेल तर तिळकूट करू शकता, परंतु आपण फक्त इथे शेंगदाण्याचा कूट करणार आहोत। शेंगदाणे अगदी कमी गॅसवरती छान भाजून घेतलेत आणि एका कापडावरती आपण थंड करायला ठेवलेले आहेत। शेंगदाणे पूर्ण थंड झाल्यानंतर आपण त्याची सालं काढून घेणार आहोत आणि नंतर पाकडून घेणार आहोत। असे छान असं आपण हातानं दाबून दाबून छान सालं निघतात, परंतु थंड झाल्यानंतरच अशी सालं काढून घ्यायची आहेत। एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ पाहता येतील। आता आपण कमी गॅसवरती आपले तीळ भाजून घेणार आहोत। एक छोटी वाटी आपण तीळ घेतलेले आहेत आणि तेवढेच शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच्या डबल आपण गूळ घेतलेला आहे। तीळ अगदी कमी गॅसवर फुलेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत। आपल्याला जाणवतं तीळ जसे भाजतील तसे फुलायला लागलेले आहेत। ते पाहू शकता, शेंगदाणे छान पाकडून घेतलेत आपण। आता आपण गुळाचा पाक करून घेणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घातलेलं आहे आणि तो चिरलेला गूळ आपला आहे। मी चिक्की गूळ इथं वापरलेला आहे, तुम्ही साधा गूळ वापरला तरी चालू शकतो। जेवढा तीळ आणि शेंगदाणे आहेत त्याच्या डबल आपण गूळ घ्यायचा आहे आणि गूळ थोडा वितळला की मी थोडेसे इथं 2 चमचे पाणी घालणार आहे, म्हणजे आपला पाक खूप जास्त कडक होणार नाही। पाक सतत ढवळत राहायचा आहे आणि कमी गॅसवरच पाक बनवायचा आहे। गूळ आपला वितळायला लागलेला आहे आणि इथं पाहू शकताय गुळाला आपल्या छान फेस यायला सुरुवात झालेली आहे। गुळाला फेस आला म्हणजे आपला पाक बऱ्यापैकी झाला आहे। तर आपण गुळाचा पाक चेक करूया। पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आणि खडखडीत अशी गोळी तयार व्हायच्या अगोदरचा पाक आपल्याला पाहिजे आहे। आता आपण इथं शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतला आहे, तो असा जाडाभरडाच करून घ्यायचा, अर्धा बोबडा असा असतो तसाच करून घ्यायचा। आता इथं मी पाकामध्ये 1 चमचाभर सुंठ पावडर टाकून घेतलेली आहे आणि यामध्येच आपण एक अर्धा चमचा वेलची पावडरही टाकून घेणार आहोत आणि पाक सतत ढवळत राहायचा आहे। पाहू शकताय पाक कसा आपला उकळतोय तो। पाक आता आपला झालेला आहे, तर त्यामध्ये जे भाजलेले तीळ आहेत ते आता आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण त्यामध्ये जे शेंगदाण्याचा कूट आहे तोही त्यामध्ये घालून घेणार आहोत। शेंगदाण्याचा कूट इथं आपण पाहू शकताय जाडाभरडाच तयार केलेला आहे। पण आता गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेणार आहोत। गॅस चालू ठेवायचा नाही, नाहीतर आपला पाक करपू शकतो, खालून लागू शकतो। आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे, खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही। बऱ्याच वेळेला मी असं पाहिलेलं आहे की लाडू वळताच येत नाहीत। ते मिश्रण जसं थंड होत जातं तसं खूप जास्त आळत जातं आणि लाडू वळण्यासाठी परत परत गरम करावं लागतं। परंतु तुम्ही या परफेक्ट प्रमाणात जर लाडू पाक बनवला तर तुम्हाला अजिबात गरम करायची गरज लागली नाही। मला अजिबात गरम करावं लागलं नाही हे मिश्रण। अगदी शेवटपर्यंत थंड झालं तरीसुद्धा छान लाडू वळता आले। असं कलथ्यानं थोडं थोडं हलवत राहायचं आणि थोडं थंड करून घ्यायचं आणि नंतर आपण लाडू वळायला घेणार आहोत। आता हे मिश्रण थोडं थंड झालं आहे तर मी कढईतनं काढून एका प्लेटमध्ये काढत आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला लाडू वळता येतील। कढईमध्ये असेल तर टेम्परेचर जास्तच राहतं, थोडं थंड झालं की आपल्याला लाडू वळता येतील। आता हे मिश्रण थोडं थंड झालं आहे तर मी हाताला थोडंसं तूप लावून घेणार आहे आणि एका भांड्यामध्ये आपण थोडंसं थंड पाणीही घेतलेलं आहे। थोडं पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि थोडं हातावर मिश्रण घेऊन लाडू वळून घ्यायचे आहेत। थोडं सुरुवातीला चटके लागतात, त्यावेळेला थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, छान असे लाडू वळले जातात आणि थंड झाल्यानंतरही हे मिश्रणाचे लाडू छान वळता आले मला। पाहू शकताय आपले लाडू किती सुंदर झालेले आहेत आणि अगदी शेपही छान गोल देता आला। बऱ्याच वेळेला कधी मिश्रण पातळ झालं तर लाडू वळता येत नाहीत, कधी मिश्रण पातळ झालं तर तुम्ही नंतर थंड झाल्यानंतर वळवून घ्यायचे लाडू। आता हे खुसखुशीत तिळाचे लाडू तयार झालेले आहेत आपले। हे लाडू खूप सुंदर होतात, चिवट होत नाहीत, छान खुसखुशीत होतात। थंड झाल्यावर तर खूप खुसखुशीत लागतात।
तर या मकर संक्रांतीला तुम्ही असे तिळाचे आणि गुळाचे झटपट होणारे अगदी 15 मिनिटात तयार होणारे लाडू नक्की घरामध्ये करून पहा आणि तुमच्या मुलांनाही आवडले का ते सांगा. अगदी 15 मिनिटामध्ये हे मी लाडू बनवलेले आहेत. विकतचे लाडू आणण्यापेक्षा असेच घरात बनवले. रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. परत भेटू अशाच एका नवीन गोड गोड रेसिपीसह. धन्यवाद.